अनोखे प्रेम. शहरातील एका गजबजलेल्या कॉफी शॉपमध्ये राहुल रोज संध्याकाळी एका मुलीला पाहायचा. ती नेहमी खिडकीजवळ बसून शांतपणे पुस्तक वाचायची. तिचे ते मंद हास्य आणि तिची शांतता राहुलच्या मनाला खूप भावली होती. हळूहळू राहुलच्या मनात तिच्याबद्दल प्रेमाची भावना निर्माण झाली, पण तिच्याशी बोलण्याची हिंमत त्याला होत नव्हती. अखेर एका दिवशी राहुलने मनातली भीती बाजूला ठेवली आणि त्याने एक सुंदर लाल गुलाब आणि एक छोटीशी चिठ्ठी घेतली, ज्यावर लिहिले होते, तुमचे हास्य माझे आयुष्य सुंदर बनवते. मी तुझ्यावर प्रेम करतो. तो मोठा आशेने तिच्या टेबलाजवळ गेला आणि त्याने ते गुलाब तिच्या समोर ठेवले. मुलीने वर पाहिले, पण तिच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. तिने बॅगमधून एक वही आणि पेन काढले आणि कागदावर लिहिले, मला ऐकू येत नाही आणि मी बोलूही शकत नाही. अजूनही तुझे माझ्यावर प्रेम तसेच प्रेम आहे का? ते वाचून राहुल क्षणभर थांबला. त्याने तिच्या हातातून पेन घेतले आणि खाली उत्तर लिहिले, प्रेम हे कानाने ऐकायचे किंवा जिभेने बोलायचे नसते, ते तर हृदयाने अनुभवायचे असते. तुझी शांतता मला आयुष्यभर ऐकायला आवडेल. तिने ते शब्द वाचले आणि तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. तिने हळूच ते गुलाब स्वीकारले. त्या एका क्षणात कोणत्याही शब्दाशिवाय जगातले सर्वात सुंदर आणि हृदयस्पर्शी प्रेम प्रकार सुरू झाले होते. ही कथा कशी वाटली?